चहा। आम्ही इथे कॅम्पमध्ये आलो आहे आणि मस्त चहा बनवतोय। त्यात आलं टाकलंय भरपूर, पत्ती टाकली अनुसार। पुढे या जरा, जी साखर जसं दिसलं पाहिजे मस्त। अरे गोपा कॉटन कॅमेरा झाले। हॅलो मंडळी, कशा आहात? हॅलो मंडळी, स्मॉल मंडळी नॉट इंटरेस्टेड। हॅलो प्रमोद, मस्त, थँक्यू। आम्ही बनवलेले कांदा नाश्त्याला आम्ही कांदा पोहे बनवले आणि दुपारच्या जेवणासाठी ही पनीर भुर्जी केलेली। कांदा टमॅटो पनीर सगळं आम्ही घरातून घेऊन आलो होतो। ही आहे ऑमलेटची तयारी आणि कुकरमध्ये आम्ही मस्त चिकन शिजवलेलं आहे। तर हे सगळं आम्ही करून आता आपण आलो आहोत इथे। एक तिथे पूल होता, त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही मस्त एन्जॉय केलं पाणी वगैरे असतं। जो हे जे रिसॉर्ट आहे याच्यामध्ये ह्या कॅम्पिंग ग्राउंडमध्ये सगळ्या गोष्टी आहेत अम्युजमेंटच्या, वॉटर पार्क वगैरे आहे। त्याच्यानंतर मुलांना खेळायला भरपूर चांगल्या गेम्स वगैरे आहेत। तर लहान मुलं म्हणा मोठी माणसं हे कोणी बोर होत नाही इकडे। तर हे छान असं रिसॉर्ट आहे। विस्कॉन्सिन डेल्स नावाच्या एक सिटी आहे ती, म्हणजे शिकागोपासून 1.5-2 तासाच्या अंतरावरून एक रिलॅक्सिंग पॉईंटवर बसल्यानंतर असा सुंदर व्ह्यू दिसतो, जिथे आपल्याला पूल एके साईडला दिसतं, समोर पलीकडच्या बाजूला हायवे आहे आणि इथे मस्त असा परिसर आहे। इथे पूल स्लाइड्स जे वॉटर स्लाइड्स आहेत किंवा रिक्रिएशन सेंटर आहे, गोल्फ कोर्स आहे, रेन डान्स वगैरे आहे। तर हे सगळं इथे पाहायला मिळतं। त्यानंतर पूल पार्टी झाली आणि असं आमचं स्वागत केलं इथे। पूल पार्टीसाठी यांनी हवाईन थीम ठेवलेली, त्याच्यात सगळेच जे इथे आले होते राहायला त्यांनी कॅम्प साईटवर आले होते राहायला, ते सगळे पूल पार्टी ही एन्जॉय करू शकतात। अशी छोटीशी पूल पार्टी आणि इथे तुम्ही पाहू शकता त्यांनी काही स्नॅक्स आयटम ठेवलेले आहेत। तर इथे चीज वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे चीज सॅलड्स असे ठेवलेले होते, तर तुम्ही पाहू शकता। इथे जास्त महाग नाही आहे, हे फक्त कॅम्प साईटचे पैसे आपल्याला भरावे लागतात। त्यात आपल्याला आपण घरातून जे काही आपल्याला जेवणासाठी सामान लागतं, चहा नाश्ता जेवण जे काही आपल्याला घेऊन जायचं ते आपण घेऊन जाऊन तिथे आपण कुक करू शकतो। आणि इथे ह्यांनी फक्त एका इव्हनिंगसाठी हे असे स्नॅक्स थोडेसे प्रोव्हाइड केले होते, पण मोस्टली आपण जेवण घेऊन गेलं आणि तिथे बनवून खाल्ला तर ती एक वेगळीच मजा असते, गंमत असते, भरपूर रिलॅक्सिंग असं वाटतं आणि इथे सगळ्यांबरोबर याचं एन्जॉय करता येतं। त्याचबरोबर इथे एंटरटेनमेंटसाठी सुद्धा मॅस्कॉट्स आले होते। लहान मुलं जेव्हा असतात त्यांच्यासाठी काहीतरी गंमत म्हणून असे मॅस्कॉट्स असतात, ते येतात। त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत आजकाल हे जे कॅरेक्टर्स चाललेले आहेत, मला त्यांची नावही माहीत नाही कोण आहेत, तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आय थिंक बेअर आहेत हे आणि त्याचं मॅस्कॉट आहे आणि ते ह्या पार्कमध्ये आलेले आहेत आणि सगळे एन्जॉय करत आहेत। रात्री आम्ही मस्त शेकोटी पेटवली, तर हे वूड वगैरे होतं हे वॉलमार्टमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि ते आम्ही मस्त इथे जाळलं। त्याच्यानंतर मी थोडे डोसे बनवले लहान मुलांसाठी आणि आम्ही एका साईडला बार्बेक्यूची तयारी केली। तर हा बार्बेक्यू ग्रिल आम्ही घेऊन गेलो होतो, तर त्याच्यामध्ये एका साईडला मस्त कॅम्पिंगची फायर लावली होती, कॅम्प फायर, आणि एका साईडला मस्त बार्बेक्यू चालला होता। तर बार्बेक्यूमध्ये आम्ही पनीर हे मॅरिनेट करून नेलं होतं। त्याच्यानंतर बटाटे आम्ही नेले होते, भुट्टा नेला होता, कॉर्न। तर असं सगळं मस्त आपण एक सहल म्हणून आपण एन्जॉय करू शकतो। आणि इथे मम्मी पप्पा माझी मैत्रीण आम्ही सगळे असे मस्त इथे एका साईडला जेवण चाललं, एका साईडला बार्बेक्यूची तयारी चालली आहे, असं मॅरिनेट करून आम्ही ठेवलं होतं। त्याच्यामुळे इथे पाहू शकता की मस्त एका साईडला डीजे म्हणजे छोटासा स्पीकर आणलेला, तर तो असं लावलेला आहे आणि सगळे एन्जॉय करत आहोत। आम्ही टेंट उतरल्यानंतर थोडंसं गोल्फ कोर्स होता तिकडे, तर ते
आम्ही खेळलो आणि मस्त बॉल वगैरे खेळू शकतो. तिथे छोट्या छोट्या काही लहान मुलांच्या गेम्स वगैरे असतात तेही तुम्ही खेळू शकता. कॅम्पिंगचा पहिला पार्ट जर तुम्ही पाहिला नसेल त्याने कॅम्प करायला तुम्हाला काय काय घ्यावं लागतं किंवा कुठे आम्ही कॅम्पिंग केले हे सगळं पाहण्यासाठी पहिला भागसुद्धा बघा. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक ठेवेल. आणि आता आम्ही परत फिरलो होतो जाता आता आम्हाला मस्त रेनबो दिसला, इंद्रधनुष्य दिसला आणि खूप सुंदर वाटलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.